हो काका बसा. बसा. हो मी काय संघमालक राजेश राऊत यांच्याकडनं सुद्धा गौतम यांच्याकरिता रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. गौतम आपण आपलं प्राइस कलेक्ट करून घ्यायचंय. गौतम चला तर आपण पाहतोय या सामन्यामध्ये षटकार आले होते. ज्यांच्या ज्यांच्या बॅटमधनं आले त्यांचा नक्कीच आवर्जून मी उल्लेख करीन. विनोद यांच्या बॅटमधनं 1 षटकार, श्रावण यांच्या बॅटमधनं 2 षटकार आणि गौतम यांच्या बॅटमधनं 1 2 3 4 षटकार हे पारितोषिक देखील असेल. चला गौतम मॅन ऑफ द मॅच खेळाडू सुद्धा गौतमच आहेत. दादा घेऊ सुरू करू मी. मित्रांनो कोणाला जर ती बॅट सापडली असेल तर विनंती आहे आणून द्या, प्लीज आणून द्या. धन्यवाद 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 रोहित. या पुढचं बक्षीस वितरण आणि पूर्ण कार्यक्रम मी धन्यवाद. सर्वात आधी आपल्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. आपण इथं पूर्णच्या पूर्ण दिवस दिलात क्रिकेट पाहण्यासाठी, क्रिकेट खेळण्यासाठी आणि हा पूर्णच्या 4 दिवस ज्या या 15 संघांनी आणि त्यांच्यासोबत उपस्थित सर्वच्या सर्व क्रीडा रसिकांचे मनपूर्वक आभार. आपण नसतात तर या स्पर्धेला नक्की 4 चांद लागले नसते. स्पर्धेचा खेळ मॉर्निंग वाडा संघ आपल्याला एक विनंती असेल, आपण जे पण काय बक्षीस लावलं होतं त्या बक्षिसाची रोख रक्कम आम्ही इकडनं अनाऊन्स केली होती. प्लेयर आमच्या समोर आहेत, बक्षीस स्वीकारायला आलेले आहेत. तरी पण तुम्ही बक्षिसाची रोख रक्कम जमा करण्याची कृपा करायची. मॉर्निंग वाडा माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया बक्षीस. मी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब लीग 2026 प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि स्वागत सत्कार समारंभाला इकडे सुरुवात करत आहोत. सर्वात प्रथम आम्हाला मदत केलेले आमचे सर्व सहकारी, आमचे डीजे, आमचे यूट्यूब लाईव्ह प्रसारित करणारे आमचे सहकारी, आमचे पंच या सर्वांना मी विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. सर्वात आधी मी आमच्या सर्व माननीय पंचांना इथे बोलवू इच्छितो. आपण येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. पंच यतीन पाटील, पंच सोन्या पाटील या दोघांनी इकडे यायचं आहे आणि आपला सन्मान करून घ्यायचा आहे. या लवकर 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 या लवकर. जिंकलेल्या सर्व खेळाडू ज्यांना कुणाला माझा आवाज येत असेल त्यांनी सर्वांनी मंचाच्या समोर यायचं आहे. जेवढे प्रेक्षक अवेलेबल असतील, जेवढे प्रेक्षक बघत असतील हा सामना ग्राउंडवर, जेवढे संघ अवेलेबल असतील त्या सर्वांनी मंचाच्या समोर यायचा. मित्रांनो आता हा आपल्याला बक्षीस वितरण समारंभ सुरू करायचा आहे. आपली सर्वांची उपस्थिती
आणि आपली सर्वांची टाळ्यांच्या प्रतिदाद ही खूप आवश्यक इथे आहे, जी जेणेकरून त्याचा उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या आजच्या खेळणाऱ्या खेळाडूंना द्यायचा आहे. कृपया सर्वांना विनंती असेल की आपण मंचाच्या समोर यायचं आहे. नाईक साहेब आपल्याला नाईक साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. मॉर्निंग वाडा, महाकाल संघ, किल्ले कोच, आपल्याला माझा आवाज असेल तर कृपया यायचं आहे. कृपया एवढा एक 15 मिनिटाचा कार्यक्रम राहिला आहे, आपण सगळा कार्यक्रम उरकूया आणि मग बक्षीस वितरणच होणार आहे. दरम्यान मी दोन्ही पंचांना विनंती करतो की आपण यायचं आहे. दरम्यान पंच सोन्या पाटील यांना मी विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे. पंच सोन्या पाटील. पंच सोन्या पाटील, मी राजे भोसले, मान्य श्री आमच्या मान्यवर राजे भोसले, मी यांना विनंती करतो की आपण पंच सोन्या पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करत या. सोन्या पाटील मागचे 4 दिवस सतत पंचांच्या भूमिकेत होत्या, अचूक निर्णय देत होते आणि त्यामुळे स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडली. कोणालाही काही प्रकारचे ऑब्जेक्शन घेता आलं नाहीये. असे आमचे लाडके पंच सोन्या पाटील यांचा सत्कार आणि स्वागत आणि सत्कार करताना गुड मॉर्निंगचे लाडके राजे भोसले यांना मी सांगतोय, विनंती करतोय की आपण हा सन्मान करून घ्यायचा आहे. येतील माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण सुद्धा यायचं आहे. दोघांचाही सन्मान करताना आमचे लाडके सहकारी राजे भोसले, तसेच आमच्या इकडे समालोचनाची भूमिका ज्यांनी सतत 4 दिवस योग्यरीत्याने पार पाडली असे आमचे आदरणीय बोलू शकतो, कारण आम्ही लहानपणापासून त्यांची नक्कीच कॉमेंट्री ऐकली आणि आजही त्या कॉमेंट्रीमध्ये तेवढाच दम, तेवढाच उत्साह आणि तेवढाच जोश पाहायला मिळतो. असे आमचे यासिम सर यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा या स्वागत आणि सत्काराचा स्वीकार करायचा आहे. मी विलास काकाने विनंती करतो की आपले जुने सहकारी यासिम सर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा. यासिम सर प्लीज. तसेच ज्यांनी आपल्याला यूट्यूब लाईव्हची सेवा दिली सतत 4 दिवस असे यासिम सर यांचा सन्मान होताना माननीय श्री विलास काका यांना आपण विनंती केलेली आहे. यासिम सर यांचा सन्मान होताना अंबाडी परिसरातील भिवंडी तालुक्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व, कॉमेंट्री क्षेत्रातील ज्यांनी मागच्या 45 वर्षांनी कॉमेंट्री केली असे यासिम सर, धन्यवाद सर. पंचाच्या भूमिकेत असलेले यतीन पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. मी राजे भोसले सर यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. पुढचा सन्मानाचे मानकरी यतीन पाटील, माननीय पंच यांचा सन्मान होताना तसेच ज्यांनी यूट्यूब लाईव्हवर आपल्या मॅच जगभर पसरवल्या आणि जगभर दाखवल्या असे SK एंटरप्राइजेसचे शंकर गुळवी यांना मी आमंत्रित करत आहे की आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी विलास काका यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. शंकर गुळवी आमचे लाईव्ह ब्रॉडकास्टर अँड पार्टनर SK एंटरप्राइजेस.
आपण आता पुढच्या बक्षीस वितरण समारंभाकडे वळूया. मित्रांनो, या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 4 दिवसासाठी टोटल 15 संघांनी इथे सहभाग घेतला होता. सर्व संघांना आणि त्यांच्या संघ मालकांना नक्कीच काहीतरी आपली भेटवस्तू आणि सन्मान जी आठवण राहील आपल्या या लीगसाठीची नक्कीच आपण प्रसारित करणार आहोत. त्याच्यासाठी मी प्रत्येक संघाचं नाव घेईन. कृपया संघाचं कोणी प्रतिनिधी नसेल पण दुसऱ्या संघाचं कोणी प्रतिनिधी असेल ज्यांना ओळखत असतील, कृपया तुम्ही पुढे या आणि ही ट्रॉफी घेऊन आपण कशी पोच करू ते बघा. सर्वात पहिलं मी नक्कीच आजच्या विजेत्या संघालाच बोलवणार आहे, केबीजी खानिवली. आपण यायचं आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. मी आमचे अध्यक्ष मान्य कासारजी यांना मी विनंती करतोय की आपण अशोकजी कासार मी यांना विनंती करतो की आपण हे सन्मान चिन्ह सर्वांना द्यायचं आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष माननीय श्री अशोकजी कासार, मी यांना विनंती करतो की आपण हे सर्वांना सन्मान चिन्ह द्यायचे आहेत. MG स्पोर्ट्स बासे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. MG स्पोर्ट्स बासे. जय नित्यानंद, श्लोक 11, कृपया आपला कोण प्रतिनिधी असेल तर पाठवायचा आहे. तनिष 11, साई बालाजी, श्री महाकाल, कृपया संघनायक आपला एका प्रतिनिधी यायचा आणि सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. मॉर्निंग वाडा, बी कुडुसकर, किल्ले कोच, कृपया आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. मी अनंताजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. किल्ले कोच, मी BR पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर यायचं आहे किल्ले कोच. किल्ले कोच, कृपया पटकन यायचं आहे. मित्रांनो, अजून भरपूर सारी बक्षिसं द्यायची आहेत आपल्याला. मी सरांना विनंती करतोय. त्रिमूर्ती अंबाडी, आपला एक प्रतिनिधी येऊ दे. त्रिमूर्ती अंबाडी. मी सचिन पाष्ट्या सरांना विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. त्रिमूर्ती अंबाडी संघाचा सन्मान करण्यासाठी आपण एक सन्मान चिन्ह देतोय प्रत्येक संघासाठी, जेणेकरून आठवण राहील आपली या वर्षीच्या या क्रिकेट लीगची नक्कीच त्या संघासाठी. चतुर्भुज संघ, आपला कोणी प्रतिनिधी असेल तर पाठवायचा आहे. परी 11, सचिन पश्चे सर, त्रिमूर्ती संघाचा सन्मान करताना एक सन्मान चिन्ह देताना. ओम साई सुपरस्टार्स, परी 11, ओम साई सुपरस्टार्स. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचे, धन्यवाद संपूर्ण टीम आणि टीम मालकांचे. पुढचं बक्षीस आपण देतो आहे मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामना. मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामना. मला वाटतं काही गेस्टची गरज नसावीच, असेल तरी पण तुम्ही सर्वांनी ओळखलेलंच असेल आणि नाव आहे गौतम. गौतम यांनी चौफेर फटकेबाजी करून आपल्या संघाला निसटता विजय मिळवून दिला होता. मी सुदाम सरांना विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच
फायनल सामना मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना याचं याचं बक्षीस वितरण करायचं आहे आणि बक्षीस जायचं तर गौतम सर्वांनी टाळ्या वाजून नक्कीच नक्कीच एक तरी प्रतिसाद द्यायचा आहे. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हुर्रे हुर्रे. धन्यवाद गौतम आणि खूप चांगले एंटरटेनमेंट केल्याबद्दल प्रेक्षकाकडनं मी नक्की तुमचे आभार मानेन. पुढचा सन्मान आपण करतो आहे आमचे लाडके आणि ज्यांचा बुलंद आवाज आपण 4 दिवस ऐकला असे रोहित गोरले, अ मॅन फ्रॉम भोकरी. भोकरीवरनं इकडे प्रवास करून रोज 4 दिवस आपल्यासाठी आले आहेत कॉमेंट्री करण्यासाठी. त्यांचा नक्कीच सन्मान म्हणतोय. त्यांचा सन्मान मी आमंत्रित करतोय आमचे राजे भोसले यांना मी आमंत्रित करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. धन्यवाद धन्यवाद रोहित. खरं तुझा आवाज खूप आवडला आणि तुझी जी शैली होती या पूर्ण टुर्नामेंटमध्ये मी पहिल्यांदा बघितली शैली होती, जो स्मूथनेस होता सगळ्या कॉमेंट्रीमध्ये, नक्कीच हा कौतुकास्पद होता. धन्यवाद. पुढच्या वर्षी असंच आमंत्रण दिलं नाही दिलं तरी पण यायचं आहे आपल्या टुर्नामेंटसाठी. धन्यवाद खूप. पुढचं बक्षीस वितरण आपण वळतोय. वैयक्तिक पारितोषिक मित्रांनो, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे बक्षीस आपल्याकडे आलं होतं. नितीनजी जाधव, मॅन फ्रॉम माडोशी गाव, यांच्याकडनं आपल्याला पारितोषिक आलं होतं आणि पारितोषिकाचा मानकरी आहे संतोष, अ मॅन फ्रॉम श्री महाकाल. मी पुन्हा एकदा अनंता साहेबांना विनंती करतोय की आपण हा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. हे बक्षीस वितरण करायचं आहे. मॅन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संतोष, अ मॅन फ्रॉम श्री महाकाल. खूप खूप अभिनंदन संतोष आणि धन्यवाद आमची पूर्ण एंटरटेनमेंट केल्याबद्दल. धन्यवाद मान्यवरांचे. पुन्हा एकदा आपण वळतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. भरपूर सारे होते. 4 दिवस टुर्नामेंट चालली आहे. टफ होतं पण मला वाटतं शेवटच्या दिवसाने ते एवढं इझी करून टाकलं आमच्यासाठी की 2 ते 3 मॅचमध्ये डिसाईड झालं की कोण बेस्ट बॅट्समन असेल पूर्ण टुर्नामेंटमध्ये. आणि मला वाटतं नाव तुम्हाला सर्वांना माहिती असेलच आणि नाव आहे गौतम. या गौतम. मी आमचे लाडके मनोहर मामा यांना मी विनंती करतो की आपण हे प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. मनोहर मामा टू गौतम, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. टाळ्या. धन्यवाद गौतम, खूप चांगला खेळ केला. धन्यवाद. पुढचं वैयक्तिक बक्षीस आहे बेस्ट क्षेत्ररक्षक. खूप सारे सामने बघितल्यानंतर आम्हाला एक नाव आलं आहे आणि ते नाव रुपेश पाटील, अ मॅन फ्रॉम केबीजी खानिवली. हो, होम ग्राउंडवर मला वाटतं परफॉर्म केले. त्यांची फिल्डिंग नक्कीच मी लहानपणापासून बघितली, खूप चांगली आहे. मी आमचे अध्यक्ष अशोकजी कासार यांना विनंती करतो की आपण हे बक्षीस वितरण करायचं आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण रुपेश. पुढचं वैयक्तिक पारितोषिक बट पूर्ण स्पर्धेला धरून आणि कन्सिडर करून हे पारितोषिक डिसाईड केलेलं आहे. पारितोषिक आहे सामनावीरता, मॅन ऑफ द सिरीज. भरपूर सारे कॅन्डिडेट होते. भरपूर सारा खेळ अनालिसिस केल्यानंतर यूट्यूबचे लाईव्ह स्ट्रीमिंग बघितल्यानंतर आमच्या टीमने एक नाव पुढे आणलेलं आहे ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला. बक्षिसाचं स्वरूप होतं एक ट्रॉफी, भव्य अशी एक ट्रॉफी आहे. ते आम्हाला आलेले आहे मिलिंदजी शिंदे यांच्याकडनं. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडनं आलेले आहे. एक आकर्षक सायकल, नक्कीच तुम्ही यूज करू शकाल त्याला. आणि तिसरं बक्षीस आम्हाला आलेलं आहे
एक दुवादार बॅट जे आलेलं आहे आम्हाला भूमिक स्पोर्ट्स अंबानी नाका यांच्याकडनं, प्रोप्रायटर श्रावण ठाकरे. आणि ते नाव आहे ज्यांनी कन्सिस्टंटली टुर्नामेंटमध्ये परफॉर्म केलं, सर्वच्या सर्व सामन्यांमध्ये जवळजवळ 70 धावा केल्या आणि 6 विकेट घेतल्या. आणि ते नाव आहे सुभाष पाटील, अ मॅन फ्रॉम जय नित्यानंद. सुभाष पाटील, अ मॅन फ्रॉम जय नित्यानंद. मी पुन्हा एकदा विनंती करतो, नरेश माऊली आणि बाळाभाऊ, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण मंचावर यायचं आहे आणि हे बक्षीस वितरण करायचं, मॅन ऑफ दी सिरीज. बक्षिसाचं रूप आहे एक सायकल, एक ट्रॉफी आणि एक बॅट. मला वाटतं त्या बॅटने तुम्ही पुढची टुर्नामेंट किंवा पुढची मॅच नक्कीच खेळाल. सुभाष, हे स्पेशल डिस्ट्रीब्युशन आम्ही आमच्या ज्येष्ठ सदस्य गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे नरेशजी माऊली यांच्या हातातून देत आहोत. सर्वांनी टाळे वाजवायचे. मित्रा, मॅन ऑफ द टुर्नामेंट आहे सुभाष पाटील, अ मॅन फ्रॉम जय नित्यानंद. धन्यवाद अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन सुभाषजी. असाच खेळ तुमचा जिवंत ठेवा, असेच तुम्ही प्रेक्षकांना एंटरटेन करत राहा आणि अशीच बक्षिसं जिंकत राहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दरम्यान शेवटचे पारितोषिक वैयक्तिक विभागातलं ते आलेलं आहे आम्हाला बिरारी सरांकडनं. त्यांची स्पेशल रिक्वेस्ट होती की मी पारितोषिक 45+ आणि 50+ अशा खेळाडूंना देईन, कारण मला त्यांचा परफॉर्मन्स बघायचा आहे. मी बिरारी सरांना इकडे विनंती करतो की आपण इकडे यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. पहिलं बक्षीस गेलं आहे ते दिलेश चौधरी. दिलेश चौधरी, खूप खूप अभिनंदन. सरांची स्वतःची आणि स्पेशल चॉईस होती अशी की मी असे 2 खेळाडू निवडणार ज्यांना मी माझं स्वतःचं बक्षीस देणार आहे. खूप 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 धन्यवाद. तुम्ही खूप सुरेख खेळ केला जे सरांच्या नजरेमध्ये आलंय. खूप धन्यवाद दिलेशजी. अरे वा वा, सरस्वती मातेचा फोटो. दरम्यान दुसरं पारितोषिक जातं आहे या विभागातलं आणि मानकरी आहे लालू, अ मॅन फ्रॉम KBG. लालू, गौतम, मला इकडे नाव लालू दिलं होतं, सॉरी. गौतम, खूप खूप अभिनंदन. गौतम, आजचा खेळ नक्की सगळ्यांना आवडला असेल, म्हणजे सांघिकपासनं तर वैयक्तिक स्तरापर्यंत तुमचा खेळ सगळ्यांनाच आवडला आणि त्याची ती तुम्हाला पावती आहे. असाच खेळ पुढेही करत राहा या सगळ्या टुर्नामेंटच्या माध्यमातून. धन्यवाद. मित्रांनो, फायनल अंतिम सामना होता आणि अंतिम सामन्याला बक्षिसं येणार नाहीयेत. वैयक्तिक बक्षिसं परफॉर्मरला असं कधी होणार नाहीये. आमचे सर्व मान्यवर इकडे विराजमान होते, ते हा सामना लाईव्ह बघत होते. त्यांना एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावासा वाटला की प्रत्येक चेंडूवर त्यांचं आम्हाला बक्षीस येत होतं. अशाच बक्षिसं आम्हाला आलेले आहेत. माननीय श्री विलासजी पाटील यांच्याकडनं आमचे लाडके विलास काका, पहिलं बक्षीस आम्हाला आलेलं आहे. मी नावं पुकारतोय, कृपया आपण पुढे येऊन ह्या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. दिलेशजी, रोख रक्कम 600 रुपये. सतीश, रोख रक्कम 100 रुपये. अमोल, रोख रक्कम 300 रुपये. सागर, रोख रक्कम 400 रुपये. मित्रांनो, पटकन यायचं आहे. तशाच बक्षिसं
ही वैयक्तिक गेलेली आहेत केबीजी संघाकडे सुद्धा. पहिला गेलेला आहे विनोद, रोख रक्कम 200 रुपये. विनोद विनोद 200. श्रावण, रोख रक्कम 500 रुपये. श्रावण ठाकरे. श्रावण ठाकरे आपलं बक्षीस स्वीकारताना मान्यवरांनी हे दिलेलं बक्षीस. गौतम यांनी पुन्हा एकदा मजल मारलेल्या या वैयक्तिक बक्षिसांमध्ये सुमारे 800 रुपये त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांनी खरंच कमावलेले आहेत मान्य श्री विलासजी पाटील यांच्याकडनं. आणि सुमारे 1000 रुपये पुन्हा एकदा त्यांना पारितोषिक आलेले आहे, ते आलेलं आहे आमचे अनंताजी पाटील यांच्याकडनं. गौतम, आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल, आपण पुन्हा एकदा यायचं आहे. सतीश, अमोल आणि सागर आपल्यापैकी कोणी इकडे आलेलं नाहीये, तर आपण आमचे सदस्य प्रभाकरजी पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सतीश, या तुम्ही या. दरम्यान आपण सांघिक मॉर्निंग वाडा, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपलं सन्मान चिन्ह कृपया आपण स्वीकार करायचं आहे. मॉर्निंग वाडा. दरम्यान वळूया सांघिक पारितोषिकाकडे. मित्रांनो, 6 संघ, या 15 संघांमधनं 6 संघ आपण फायनल केले होते, ज्यांना आजच्या दिवशी खेळायचं होतं. मॉर्निंग वाडा संघ आपलं सन्मान चिन्ह स्वीकारताना मी विनंती करतोय, मॉर्निंग वाडा संघ आपलं सन्मान चिन्ह स्वीकारताना धन्यवाद. मॉर्निंग वाडा संघ. दरम्यान सांघिक पारितोषिक दरम्यान आपण सांघिक पारितोषिकाकडे आणि बक्षीस वितरणाकडे वळूया. आजच्या दिवशी जे टॉप 6 संघ आले होते त्या संघांना नक्की तिथे पारितोषिक दिलं जाईल. 6वं पारितोषिक जे मिळालेलं आहे या 6 संघांमध्ये जय नित्यानंद श्लोक 11. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, कृपया आपण आपलं बक्षीस इकडनं घेऊन जायचं आहे. मी विनंती करतोय सुदाम सर यांना विनंती करतो की आपण या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. श्लोक 11, जय नित्यानंद श्लोक 11 6व्या पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत. पारितोषिकाचं वितरण करतायत आमचे मान्यवर सुदाम सर. धन्यवाद. 5वं पारितोषिक गेलेलं आहे परी 11 टीम. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, कोणीही प्रतिनिधी असेल तरी कृपया यायचं आहे. मी अभिजित ठाकरेंना विनंती करतो की आपण या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय सरांना, मी विनंती करतोय की आपण यायचं आहे. BR पाटील सर, मी आपल्याला विनंती करतोय की आपण यायचं आहे आणि या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. परी 11 5वं पारितोषिक स्वीकार करतायत अभिजित पाटील BR सर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. 4थं पारितोषिक आपल्याकडे आलेलं आहे आणि ते आहे मॉर्निंग वाडा संघ. कृपया मॉर्निंग वाडा संघ. मी सचिनजी पष्टे सर यांना मी विनंती करतो की आपण आपण या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. सचिनजी पष्टे सर टू मॉर्निंग वाडा संघ. 4थं पारितोषिक. तृतीय पारितोषिक इम्पॉर्टंट, शेवटचे 3 संघ आणि तृतीय पारितोषिक जात आहे किल्ले कोच. मी किल्ले कोचच्या
संघाला विनंती करतो की आपण इकडे यायचं आणि आता स्वीकार करायचा आहे. मी विलास पाटील सरांना विलासजी पाटील आणि अनंताजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण हे दोघांनी मिळून हे पारितोषिक वितरण करायचं आहे. किल्ले को संघ तृतीय पारितोषिक वितरण करतायत. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाडीवाडा परिसर 40+ लीग 2026 चा तृतीय पारितोषिक मानकरी ठरले ते किल्ले कोच संघ. धन्यवाद किल्ले कोच टीम. धन्यवाद मान्यवरांचे सुद्धा धन्यवाद. खूप चांगला खेळ केलात तुम्ही आजच्या दिवसासाठी. द्वितीय पारितोषिक. पारितोषिकाचा स्वरूप एक ट्रॉफी आणि रुपये 20,000 आणि पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत संघ श्री महाकाल. मी आमचे मान्यवर मनोहर मामा आणि राजे भोसले यांना मी विनंती करतो की आपण या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. द्वितीय पारितोषिक आणि ते जिंकलेले आहे जय महाकाल संघाने. खूप खूप अभिनंदन जय महाकाल संघ. खूप सुरेख असा खेळ बघायला मिळाला तुमच्या माध्यमातून. प्रत्येक मॅच खेळला ती अटीतटीची करून दाखवलीत आणि ती मॅच जिंकून दाखवलीत तुम्ही. या पूर्ण कामगिरीबद्दल तुमच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. माऊली नरेशजी माऊली आपण इकडे यायचं आहे. नरेशजी माऊली. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आणि दोन्हीही उपाध्यक्ष यांनी मंचावर येण्याची कृपा करायची आहे. अ चेक ऑफ 20,000 रुपीज आणि भव्य दिव्य चषक तो जातो तो श्री महाकाल संघासाठी. खूप चांगला खेळ दाखवला तुम्ही सगळ्यांनी. याबद्दल हार्दिक हार्दिक हार्दिकच अभिनंदन मित्रांनो. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा खूप चांगला खेळ करून दाखवा आणि 1 नंबरचं बक्षीस नक्की तुम्ही पटकावून दाखवाल. याबद्दल काही वादच नाहीये आणि आम्ही तुमच्यावर हा विश्वास ठेवूनच या वर्षीच्या या स्पर्धेची सांगता करतोय. दरम्यान शेवटचं आणि अंतिम पारितोषिक देण्याच्या आधी माऊली या जरा तुम्ही नाही तुम्ही ऐका ना तुम्ही या वर या तुम्ही पहिला बक्षीस अध्यक्ष उपाध्यक्ष. मित्रांनो आपण सर्वांनी बघितलं आजचा दिवस कसा सुरू झाला. एक मॅच संपल्यानंतर काय पूर्ण झालं होतं. माऊली यांची स्वतःची टीम त्रिमूर्ती यांनी नक्कीच माघार घेतली या सर्व गोष्टींमधनं, सामन्यामधनं आणि स्पर्धेमधनं माघार घेतली, जेणेकरून आयोजक नियोजन म्हणून हा खेळ पूर्ण जावा आणि स्पर्धा व्यवस्थित पार पडावी. सकाळपासून आम्ही माऊलींना नाही विचारलं, पण नक्कीच आता आम्हाला विचारूचं वाटतं की तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही अशा स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी हे जे मी बलिदान सांगेन हे जे केलं आहे तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही हे काय म्हणाल तुम्ही सर्वांना. मी प्रथम माझे पार्टनर बाळाभाऊ आणि डॉक्टर सदगीर साहेबांना विचारलं, सर असा असा प्रॉब्लेम आहे. त्यावेळी सांगितलं माऊली जर प्रॉब्लेम असेल तर आपल्याला मॅच सोडून द्यायची. आम्ही 2 मॅच जिंकून पण 1 मॅच जिंकणारा पुढं घालवला. आम्ही आमच्या मनाचा मोठेपण दाखवला ना. आम्ही आज पण मोठेच उद्या पण मोठेच असणार. माणसापेक्षा क्रिकेट मोठा आहे आम्ही दाखवून दिला आज. हो नक्कीच नक्कीच. आणि माऊली खरंच आहे तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलं, तुम्हाला एका शब्दाने विचारलं तुम्ही दुसऱ्या शब्दाने उत्तर दिलं की आम्ही कॅन्सल. तुम्ही आज खरंच क्रिकेटचा विजय घडवून आणलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टुर्नामेंट जी आपली 1 तास बंद पडली होती तुम्ही पुढच्या 5 मिनिटांमध्ये चालू करायला लावली, आम्हाला सहयोग केला आणि सहकार्य केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.
वळूया शेवटच्या बक्षीस वितरण समारंभाकडे. वितरण होत आहे. वितरण होत आहे पहिल्या क्रमांकाचं. टीम आहे येलो जर्सी मध्ये. खेळ केला आहे उत्तम उत्तम आणि उत्तमच म्हणू शकतो, कारण तुम्ही पहिल्या क्रमांकावर आलात. शेवटची मॅच खेचून आणलीत. आम्हाला वाटलं होतं की आता जय महाकाल गेलं, पुढे गेलं, पण एका बॅट्समनच्या भरोश्यावर तुम्ही जी मॅच खेचून आणलीत. खरंच असा खेळ दिसला पाहिजे, अशा फायनल झाल्या पाहिजेत, तरच क्रिकेट बघायला खरंच मजा येणार आहे. सर्व प्रेक्षक तोपर्यंत अगदीच पडून राहिले होते. त्याची शेवटची ओव्हर सुरू झाली, मला वाटतं सगळे उभे राहिले आणि मॅच बघायला लागले. धन्यवाद केबीजी खानिवली, आमची सर्वांची एंटरटेनमेंट केल्याबद्दल. मी तुम्हाला नक्की तिकडे आमंत्रित करतोय तुमचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. त्याआधी मी आमंत्रित करतोय आमचे माननीय अध्यक्ष गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाडी परिसर मान्य श्री अशोकजी कासार, उपाध्यक्ष मान्य श्री ज्ञानेश्वरजी शेळके आणि उपाध्यक्ष मान्य श्री मारुतीजी पाटील. मारुतीजी पाटील, आपला आवाज माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण मंचावर यायचं आहे कृपया. मला वाटतं मारुती यांची इथे उपस्थिती नाही आहे. आपण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण करूया. मी आमंत्रित करतोय केबीजी संघ कानिवली, या स्पर्धेतला पहिला विजेता संघ या वर्षीसाठीचा गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाडीवाला परिसर 40+ प्रीमियर लीग 2026चा मानकरी ठरलेला आहे तो खानिवली संघ, केबीजी खानिवली संघ. खूप 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 अभिनंदन पूर्ण खानिवली संघाचे. मी पूर्ण बक्षीस वितरण करताना आमचे मान्यवर, मी म्हणू शकतो आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मान्य श्री अशोकजी कासार आणि उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी शेळके यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होत आहे. क्रमांक पहिला संघ आहे केबीजी खानिवली. मेक अ नोट. प्रथम पारितोषिक स्वरूप एक भव्य दिव्य ट्रॉफी रुपये 30,000 रुपयांचा चेक आणि पारितोषिकाचा स्वीकार करताना संपूर्ण केबीजी टीम आपल्याला इकडे बघायला मिळते. हिप 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 हिप. धन्यवाद आणि ऑल द कॉंग्रॅच्युलेशन टू द खानिवली टीम. मित्रांनो, खूप चांगला खेळ केलात. मी नक्कीच संघ मालकाने विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय मागच्या 4 दिवसापासून आपण जो खेळ केला. धन्यवाद. संघ मालक निलेश पाटील. उत्तमरित्या हा क्रिकेटचे सामने भरवून आणि नियोजन एकदम भारी करून ह्या ज्या मॅच भरवल्या, सर्व आयोजक कमिटी सर्वांचे धन्यवाद करतो. आणि सर्व जे 40+ खेळाडू आहेत त्यांना एक सर्वांना जो खेळायचा आनंद भेटलाय 4 दिवसात तो अस्मरणीय असा होता. आणि सर्वांनी उत्तम खेळ करून जो हे क्रिकेटमध्ये जी आपली कौशल्य दाखवली त्याच्यामुळे सर्वांचे मी अभिनंदन करतो. आणि थोडीशी आयोजकांची माझ्या मते थोडीशी दुर्लक्ष केला कोणाकडे, मॅन ऑफ द सिरीज आहे. ही मॅन ऑफ द सिरीज आहे ना, ती माझ्या मते वैयक्तिक मी सांगतो, मी कोणाला सांगत नाही का, ती लालू पटेलची होती. आणि मी स्वतः त्याला सायकल, मी मॅन ऑफ द सिरीज आमच्या संघाकडून मी स्वतः त्याला देणार आहे. लालूसाठी भूमिक स्पोर्टकडून आयकॉन एडिशनची 6,000ची बॅट मी स्वतः देतो. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. हे क्रिकेटचं स्पिरिट आहे. कोणालाही नाराज करू नका आणि कोणाला निरुत्साह करू नका. आपल्या एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये काही गोष्टी वर खाली होत राहतात, काही गोष्टी, कारण खेळणारे पण आपणच आहोत आणि ऑर्गनाईज करणारे पण आपण आहोत. काही नावं आली असतील, काही नावं गेली असतील. कृपया
कृपया याचा कोणीही राग रोज करू नये मित्रांनो. आज स्पर्धा घडवली आहे किंवा आज स्पर्धा भरली आहे. गुड मॉर्निंगच्या ग्राउंडवर उद्या अजून कोणत्या ग्राउंडवर भरू शकतं. तिकडे तुम्हाला जे लागणार सहकार्य आमच्या बाजूने नक्की मिळेल. इकडे लागणार सहकार्य तुम्ही सर्वांनी ऑलरेडी केलेलं आहे. या सर्व गोष्टींसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचा आभार मानतो, धन्यवाद देतो गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे. बसणं आम्हाला अविरत मेहनत करून ज्यांना आम्हाला ह्या पूर्ण टुर्नामेंट भरवण्यास मदत केली आहे असे राजा भोसले यांचा सन्मान करताना गुड मॉर्निंग परिवारचे सदस्य अभिजित पाटील आणि संतोषजी शिंदे, धन्यवाद धन्यवाद राजा भोसले साहेब. आपली अशी मदत अशीच पुढे पण चालू राहू दे, जेणेकरून आम्हाला असे टुर्नामेंट भरवण्यासाठी आम्हाला दाखवलेला आहे आणि अंतिम दाना जिंकून फायनल घेतलेले त्याबद्दल त्यांच्या गुड मॉर्निंग क्रिकेट परिवारातर्फे अंबाडी गुड मॉर्निंग क्रिकेट परिवारातर्फे हार्दिक 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 अभिनंदन. आणि परिसर यांचे मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक धन्यवाद देतोय. मित्रांनो, मागच्या 15 दिवसापासून जी मेहनत तुम्ही करताय, जी मेहनत तुम्ही केली आहे, मला स्पेशली काही नावं घ्यावीशी वाटतील, बाकी कोणी त्याच्याबद्दल वाईट वाटून घेता कामा नये. मी बोलेन आणि या लोकांनी नक्की त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ही स्पर्धा सक्सेसफुल करून दाखवली आहे. मी नक्कीच धन्यवाद देईन बाळाभाऊ, नक्कीच धन्यवाद देईन नरेश माऊली, नक्कीच धन्यवाद देईन. मी पुन्हा एकदा श्रावण ठाकरे मी नक्की धन्यवाद करू इच्छितो. शिंदे ब्रदर्स तुम्हाला कोणी विसरणार नाहीये, कारण तुमची मेहनत इथे दिसून येते. मी नक्कीच धन्यवाद देईन. आमचे अध्यक्ष कासारजी यांना मी नक्की धन्यवाद देईन. महेंद्र भाऊ यांना मी नक्की धन्यवाद देईन. मारुती पाटील मी नक्की धन्यवाद देईन. सर्वांना ज्या कोणी इथे मेहनत केली आहे, ज्या कोणी या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी, त्या सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतोय. आपण आलात, आपला हातभार लागला, आम्ही आपले आभारी आहोत. मित्रांनो, काही चुकवू